करणारा स्वतः पदाधिकारी असावा. ऐका, दुसरा मुद्दा, उपदेश कोणी करावा हे समजलं. दुसरा मुद्दा असा आहे माझा, उपदेश कुणाला करावा, उपदेश कुणाला करावा. समाजामध्ये जी माणसं आहेत त्या माणसापैकी आपल्याला जरी एखादी गोष्ट माहीत आहे, त्या गोष्टीपासून एखाद्याचं कल्याण होणार आहे, ही गोष्ट आपल्याला जरी माहीत असेल तरी ती गोष्ट आपण कुणाला सांगावं याला शास्त्र आहे. ऐका, जो देवाला मानतो, जो धर्माला मानतो, जो गोट्यातल्या गाईला मानतो आणि जो घरातल्या आईला मानतो, अशाच व्यक्तीला उपदेश करावा. जो स्वतः नाम चिंतन करतो अशा व्यक्तीला उपदेश करावा, अन्यथा दुसऱ्याला उपदेश करू नये. कारण असं म्हटलंय, जे दत्त नामाविण नर ते चार पायात ढोर, नाही तरी गाढवाचा अवतार, सत्यदान उद्धवा. काय म्हटलंय? जे आनंद नामाविण नर ते चार पायाचे ढोर, नाही तरी गाढवाचा अवतार आणि सत्यदान उद्धवा. अरे, ज्याला नामचिंतनाचं महत्व माहित आहे, ज्याला चिंतन समजते, अशाच माणसाला उपदेश करावा. कारण गाढवाचं अवतार असं का म्हटलेले? ऐका, एकाला गाढवाची दया आली म्हणून, गाढवाची दया आली आणि गाढवाची दया आल्यामुळं त्यांनी काय केलं, गाढवाचं घोडं करायचं ठरवलं. गाढवाचं घोडं करायचं ठरवलं. आता गाढवाचं घोडं करायचं ठरवलंय, बरोबर आहे, पण किती प्रयत्न केल्याच्या नंतर गाढवाचं घोडं होईल? पण ते अकबर आणि बिरबल या दोघांची गोष्ट आहे. ते अकबर आहे ना, अकबर बिरबलाला म्हणाला म्हणे, अरे हे बामणच काय वेद म्हणतात, मी म्हणतो म्हणला. हम भी बामन बन सकते है. तेव्हा बिरबल म्हणाला, अरे बादशाह, तू तुझा धर्म सोडून बामण होऊ शकत नाहीस. पण आता त्या बिरबलाचं त्या बादशाह पुढे काही चालले ना, न चालल्यामुळं ते बिरबल हुशार होता. दुसऱ्या दिवशी गावातले गाढव धरून आणला आणि गाढव धरून आणून त्या बिरबलाने सांगितलं बादशाला, उद्या सकाळी गाढवाला स्नान घालायची व्यवस्था कर. कुणाला? गाढवाला. आता राजाचा दरबार आहे आणि त्या राजाच्या दरबारामध्ये त्या गाढवाला काय केलं बरा, सुंदर प्रकारचे स्नान घातली, साबण लावली, त्याला चांगल्या पद्धतीने स्नान घातली आणि गावात ज्याला चांगली रांगोळी काढता येते त्या बादशाने बक्षीस ठेवलं. ज्याला सुंदर रांगोळी काढता येते त्याला 51,000 रुपये बक्षीस आहे. आता 51,000 रुपये बक्षीस म्हणल्यावर अख्खं गाव आलं रांगोळी काढवायला. ऐका, आणि त्या रांगोळीवर कोणाला बांधायचंय? सुंदर रांगोळी काढली आणि गाढवाला आणून त्या रांगोळीवर बांधलं. रांगोळीवर गाढवाला बांधलं, सुंदर प्रकारच्या गळ्यात हार टाकण्यात आले, गाढवाला नंबर 1 सजवलं. सजवल्याच्या नंतर त्या गाढवाच्या मनामध्ये चिंतन चालं, मैं तो गधा हूं, पर यहाँ पे जितने बैठे हैं ना वो सब राजा के दरबार में जितने बैठे हैं ना वो सब गधे. कोण म्हणा लागलंय? गाढव मनात विचार करते, अरे मला ज्यानं आणलंय, माझा तर जन्म गाढवाचा आहे, मला तर कळत नाहीये, पण ज्यानं मला आणलंय तो सुद्धा गध आहे म्हणला. का? एवढ्या कंगाल जागेत आणून मला बांधलंय. बांधलं होतं कुठं? रांगोळी टाकलंय तिथं. पण तो काय म्हणायला लागला की एवढ्या कंगाल जागेमध्ये मला आणून बांधलंय
आणि गाढवाच्या मनात प्रत्येक क्षणाला विचार येऊ लागला, मला इथून मालकानं कधी सोडल, मला इथून मालकाने कधी सोडल. अर्धा तास झाल्याच्या नंतर गाढवाची जेव्हा पायाला बांधलेली गाठ सोडली ना, ते गाढव काय केलं महाराज, इथून जे रांगोळीहून गाढव सुटलं ते डायरेक्ट उकांड्यात गेलं. गाढवाच्या अंगात चंदनाची युभूती, गाढवाच्या अंगात चंदनाची युभूती. अरे गाढवाच्या अंगात चंदनाची विभूती राखे सवे भेटी केली तेने. म्हणून उपदेश कुणाला करावं, तर जो धर्माला जाणणार आहे, जो धर्माला मानणार आहे, जो देवाला मानणार आहे, जो नामचिंतनी आहे, अशा लोकाला उपदेश करावा. उपदेश कोणी करावा? अधिकाऱ्यांनी करावा. कुणाला करावा? जो देव धर्माला जाणतोय, मानतो, आईला मानतोय, गाईला मानतोय, जो आपल्या देशात राहून आपल्या देशाला मानतोय, अशाला उपदेश करावा. आता तिसरा प्रश्न आहे, का करावा? तिसरा प्रश्न आहे, उपदेश का